नमस्कार, प्रज्ञाज वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा पाहिला नाहीतर मग काय पाहिलं. तर आज आम्ही सकाळी सकाळी पाहिले खूप सारे चिक्कू, हरभऱ्याची भाजी, मोठे हरभरे आणि बरंचसं काही. तर हे पाठवलं होतं विरूच्या आई आजीने अंबाजोगाईवरनं, म्हणजे माझ्या आईने. हे चिक्कू आमच्या शेतातल्या झाडाचे चिक्कू आहेत. सो मग नंतर मी फ्रेश झाले आणि त्यानंतर माझं मॉर्निंग ड्रिंक पिलं आणि विरूसाठी नाश्ता बनवला. मग नंतर विरूचा मस्तपैकी सकाळी सकाळी नाश्ता खाऊन झालं आणि थोडंसं खेळून पण झालं. विरूचं खाणं झाल्यानंतर आली आरती दिदी विरूला घेऊन उभारली होती. मग आम्ही केलं विरूच्या बाबांना बाय बाय आणि आलो किचनमध्ये. तर किचनमध्ये विरूच्या मोठ्या आईचं चालू होतं गरमागरम तेलच्या बनवणं. मग आम्ही टेस्ट केली तेलची आणि आलं रूममध्ये. मग थोडासा टाईमपाससाठी मी आणि विरूने रिफ्रेश होण्यासाठी छानपैकी एक डान्स केला. मग आमचा डान्स झाल्यानंतर मी आले किचनमध्ये आणि मस्तपैकी बटर पनीर बनवलं. त्यानंतर विरूची छानपैकी मॉलिश केली आणि विरूला आंघोळ घातली. आज विरूचा काही झोपण्याचा लवकर अंदाज नव्हता. मग विरू थोडा वेळ खेळला आणि मग नंतर खेळून थकला आणि मग विरू झोपला. विरू झोपल्यानंतर मी पण आराम केला. मग नंतर परत विरू उठला. विरू उठल्यानंतर मी इव्हनिंगला विरूला मस्तपैकी पूर्ण व्हेजिटेबल्सचं सूप बनवलं. मग आईबाबांसाठी बनवला चहा आणि विरूला आणलं मी सूप पिण्यासाठी. विरूला आधी स्टार्टिंगला सूप आवडलं नाही, पण नंतर मी त्याला हळूहळू खेळवत गप्पा गोष्टी करत सूप इंट्रोड्यूस केला आणि विरूला मग सूप खूप आवडलं. मग विरूनं मात्र अख्खा बाउल भरून सूप एकदम हसत खेळलं. मग नंतर मी टोस्ट आणि चहा जन्नत खाल्ला. मग त्यानंतर आम्ही गेलो इव्हनिंगला फिरायला. मग सोसायटीमध्येच आम्ही फिरत होतो. मग तेवढ्यात विरूला आला त्याच्या आई आजीचा कॉल, म्हणजे माझ्या मम्माचा कॉल. ती न चुकता रोज विरूला व्हिडिओ कॉल करते आणि गप्पा मारते. विरू पण खुश असतो आई आजीला आणि त्याच्या आजोबांना बघून. मग नंतर विरूने सोसायटीतल्या दादांना बघायला चालू केलं. ते पतंग उडवत होते. विरूला समजत नव्हते नेमकं काय करतात काय नाही. मग परत एक दादा विरूजवळ आला आणि विरूला गप्पा मारून गेला. मग परत आम्ही खेळायला थोडं फिरत होतो. तेवढ्यात आले समोर विरूचे बाबा. त्यांना पाहून विरू एकदम खुश झाला आणि बाबांना हाय फाय दिला. मग घरी आल्यानंतर मी आणि विरूने परत थोडा वेळ आम्ही दोघांनी खेळायला सुरुवात केली. मग खेळणं झाल्यानंतर तेवढ्यात विजयाताई जात असताना विरू त्यांच्याकडे बघत बसला. मग भुवन दादांनी त्याच्या जवळ येऊन विरूला बाय बाय केलं. मग त्यानंतर आज आम्ही निघालो होतो डीमार्टला. डीमार्टमध्ये जाताच पहिली गोष्ट आम्हाला दिसली खूप सारे डायपर्स जे आम्हाला हवे होते. मग विरूच्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या, किचनच्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या. एक म्हणता आम्हाला 2 ट्रॉलीज लागल्या आणि आम्हाला 2 तास तिथे गेले. त्यानंतर आम्ही बाहेर आल्यावर आम्हाला दिसली पाणीपुरी. मग मस्तपैकी आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि परत घरी आलो. विरूसाठी मी जेवण बनवायला किचनमध्ये गेले. तोपर्यंत विरूचे मोठे बाबा, मोठी आई आणि बाबा हे सगळेजण मिळून विरूला खेळवत होते. विरू मस्तपैकी पाय मारत खेळणं चालू होतं. मग विरूची बनवली खिचडी आणि गुड नाईट करत आम्ही निघालो बेडरूममध्ये. पण विरू काही झोपायचं नाव घेणं, त्यामुळे विरूच्या बाबांना आम्हाला परत बोलवावं लागलं. विरूच्या बाबांनी विरूचा हायवे बनवून त्याच्या खांद्यावर डोक्यावर सगळीकडे गाडी फिरवली, तरी विरू काही थकेना. मग शेवटी विरूच्या बाबांनी एक शक्कल रडवली. त्यांनी आणला गोरिल्ला, तरी पण विरू काही घाबरेना. विरूची तर आता आणखीनच झोप केली आणि विरू मस्तपैकी धिंगाणा घालू लागला. मग तासाभराच्या धिंगाण्यानंतर फायनली विरू थकला आणि विरू शांत झोपला. तर असा गेला हा आमचा आजचा दिवस. तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.